भाजी तू खा। सांग की बुडगे सखूला खायला। सखू अगोचरपणा पुरे ह आता, आणि सकाळपासून उपाशी पोटीच फिरते झिणका। तू पण खाऊन घे। फक्त एक हट्टी तर तुम्ही 10 हट्टी। हे असं काही करून आपल्याच माणसांवर राग काढतो आहोत असं नाही वाटत तुम्हाला? हो, ती सखू एक अजाण आहे, पण म्हणून तुम्हालाही कळत नाही असं म्हणायचं का आता? तुम्ही काही खाल्लं नाहीत तर तुमच्यावर जीव ओवाळणाऱ्या इतर जवळच्यांनी काय करायचं? त्यांनीही काही खाऊ नये, त्यांनीही उपाशी राहावं अशी इच्छा आहे का तुमची? नाही ग प्रिये, माझी का अशी इच्छा असेल? पण काय? गत्यंतर नाही आहे तेच स्वीकारा असंच ना? ठीक आहे मग। आता कसं समजावू मी तुला? अगं, आपल्यावर एवढी माया करणारी कोणीतरी जर उपाशी असेल तर माझ्या घशाखाली घास कसा उतरेल? अरे माझ्या कर्मा, विठुरायानं खाल्लं नाही म्हणून ही पण खात नाहीये असंच ना? पण ऐक, ही असली सोंग मी खपवून घेणार नाही। देईन 2-4 दणके। भर गईची वाटी। हो सासू। निमूटपणे खाऊन घे। कशी खात नाही तेच बघते मी। चांगली मानगुटीवर बसून खायला घालील मी तुला। आले आले आल्या। काय ग सखू? आले मी। या। काही घोर नको आता, मी आले ना। सगळं कसं जिथल्या तिथे होईल। आणि सखूची मामी काही लांब राहते का? इथे चूल नाही पेटली तरी मामी आहे ना। आपल्या लाडक्या भाचीला उपाशी कशी बरं राहू देईल? चांगला रांधून पिठलं भात आणलाय मी। पण आणायचं होतं तर पिठलं भात कशाला आणायचं? इथे काय कुणाचं मय्यत झालंय की काय? हो, आता विठुराया नाहीसा झाला म्हटल्यानंतर चूल कशी पेटवायची म्हणून आणला। तर इकडे काय भाजी भाकरीचा बेत आहे चांगला। ए सखू, काय केलंस ग नेमकं? देव का कोपलाय? कोपला नाहीये तो, लपलाय। आम्ही लपंडाव खेळतोय। खेळ म्हणून लपलाच नसेल तर? कसोटी घेण्यासाठी लपला असेल तर? राजे लवकर बघा, हे बघा। अयो बघा बघा, अहो सूर्य डोईवर आला अजून तशीच की हो? पडदणी म्हणतो मी। अरे विचारा की, अरे विचारा की काय चाललंय ते राहुल? आता विचारा। रोज नैवेद्य झालं की उघडताना पडदणी दडवून नाही ना ठेवत देवाला। मग आजच का? बोला ना, बोला की हो, बोला बोला। आज मिठाची गुळणी का धरली बरं तोंडात? हो, अहो प्रकरण गळ्याशी आले तरी दाखवून राहिले बघा। माझं म्हणतो मी।
जाऊ दे, नका देऊ उत्तर म्हणतो मी, पण नाक दाबलं की बरोबर देतील उत्तर. नवकोट नारायण आमचे मालक स्वतः येत आहेत इथे. तेव्हा तरी द्याल की नाही उत्तर म्हणतो मी. ते येत असतात इथे समध्या रहाळकरांना घेऊन. सासूबाई, काय झालं ग उमा? हो बाहेर बघा ना, सगळे जमलेत. रहाळकरांना भडकावून आणलंय बरोबर. आणि म्हणे मालक पण येत आहेत. हो बाई, हो का? थांबा, मी आलीये. आता सगळं जिथल्या तिथे करते, घोर नका घेऊ. या हो हरिभाऊ, या की हो पटपटा. लटके बोललो तर लटकवून सोडा की हो, पण कर नाही त्याला डर कशाला. उघडा की हो पडदनी. उघडलीच नाहीये. आम्हाला देवाला बघायचंय. हे पहा, कालवा करायची काही गरज नाही. आणि आरेरावीची भाषा कोणाशी करताय? शिवाप्पांची. योग्य वेळ आली की पडधणी उघडली जाईल. पडदडी उघडल्या बगर एक बी माणूस जागता हलणार नाही. सर्वांच्या साक्षीनं हा मालक शिवाप्पाचा, रहाळाचा आणि झाकलेल्या पडदणीचा भांडाफोड करणार. बोल शिवाप्पा, काय भानगड आहे? रहाळाला उत्तर हवंय. सूर्य माथ्यावर आला तरी आमच्या विठुरायासमोर पडदणी का?